अकलूज शहरातील अवैध कत्तलखान्यांवर नगर परिषद आणि पोलीस प्रशासनानं संयुक्त कारवाई करत पोकलेनच्या सहाय्यानं अवैध बांधकामं जमीनदोस्त केली आहे। या धडक कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। अकलूज शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर अकलूज नगर परिषद आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे मोठी कारवाई करत पोकलेन मशीनच्या सहाय्यानं अवैध बांधकामं जमीनदोस्त केली। या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार तसंच पशुकल्याण अधिकारी आणि विभागीय दंडाधिकारी माळशिरस यांच्या आदेशान्वये रमामाता कॉलनी, समतानगर आणि अकलाई कॉर्नर परिसरातील अवैध कत्तलखान्यांवर ही कारवाई करण्यात आली। अतिक्रमणाच्या आडून गोवंश कत्तल सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तातडीनं कारवाई करण्यात आली। विशेष म्हणजे अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी स्वतः पोकलेन मशीनमध्ये बसून अवैध बांधकामं पाडण्याच्या कारवाईत सहभाग घेतल्यानं ही कारवाई चर्चेचा विषय ठरली। कारवाई दरम्यान अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके तसंच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कत्तलखाना चालकांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कारवाई यशस्वीपणे पार पाडली। यावेळी नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे धोंडीराम भगणुरे, कार्यालयीन अधीक्षक सुनील काशीद, आरोग्य विभागाचे मेहबूब शेख, विद्युत विभागाचे बाळासाहेब कांबळे तसंच अतिक्रमण आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। नगर परिषदेकडून यापूर्वी संबंधितांना नोटीस देऊन अवैध बांधकामं हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतरही अवैध व्यवसाय सुरूच ठेवण्यात आल्यानं अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे।